मुख्यमंत्र्यांच्या शहरातले घोटाळे थांबायचं नाव घेत नाहीयेत। शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर नागपुरामध्ये प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन ऑफिसेसमध्ये घोटाळे झाल्याचे आरोप होत आहेत। सक्करदरा ऑफिसमध्ये 500 कोटी रुपये, हिंगणा ऑफिसमध्ये 1500 कोटी रुपये आणि सदरच्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये 2100 कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप होत आहे। नियम असा आहे की 30 लाखांपेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी एकदा रजिस्टर झाली की सब रजिस्ट्रार ऑफिसने त्याची माहिती थेट आयकर विभागाला द्यायची असते, पण 5 वर्षांपासून हा डेटा गायब आहे। म्हणजे काय झालं, मोठमोठ्या बिल्डर्सनी, गुंतवणूकदारांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन कमी किमतीत दाखवून सरकारचा महसूल चक्क खाल्ला। म्हणजे विचार करा, ज्या पैशातून तुमच्या आमच्यासाठी रस्ते बनवले गेले असते, रुग्णालय बनवले गेले असते किंवा शाळा बनवल्या गेल्या असत्या, त्या पैशातून काही अधिकाऱ्यांचे खिशा भरले गेलेत। असे घोटाळे रोज उघडकीस येतात, पण दोषींवर कारवाई का होत नाही याविषयी रिपोर्ट फक्त लोकमत आणि नवभारतने केला। त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय का, हा देखील प्रश्न उपस्थित होतो।